असा गेम करून मला पकडून दिलं तर? आणि मी असं का करेन? उलट तू पकडला गेलास तर माझ्याच डोक्याला ताप होईल. तर का करेन मी हे सगळं? पण मॅडम, तो राजकुमार मला पकडून घेईल तुम्हाला असं का वाटतं? कारण आता तो पूर्वीचा राजकुमार राहिलेला नाही. तो पूर्ण बदललाय. तो तुला पकडून देईल आणि जगासमोर दाखवेल की बघा मी कसा बदललोय. कळलं? त्याचं बदललेलं रूप मी बघितलंय. नाही, माझ्यावरच गेम करत असेल तर मी त्याला चांगलाच बघून घेईन. तू बघून घेणार की त्याच्या जाळ्यात अडकणार? जाळ्यात अडकणार. मॅडम, मी कोण आहे, कसं आहे ते तुम्हाला सगळं माहिती आहे. उलट तो माझ्या जाळ्यात कसा अडकेल हे बघेन. त्यापेक्षा माझ्याकडे बेटर प्लॅन आहे. सोहम, तू गाणी काय ऐकत बसलायस? चल ना, आवर पटपट, आपल्याला जायचंय ना. सारा, का गडबड करतेस तू? अरे असं काय करतोयस? आपल्याला प्रोड्युसर सरांनी भेटायला बोलवले की नाही? चल. अगं हो, पण त्यांच्या सेक्रेटरीने आपल्याला सवडीने यायला सांगितलं होतं ना. मग आता अचानक का चाललोय आपण त्यांच्याकडे? मग आता आपल्याकडे वेळ आहे की नाही? मग आपण हे काम संपवून टाकूयात. हो, पण आपण तुझा रियाज झाल्यानंतरही जाऊच शकतो ना. सोहम, हे बघ, मी आता गाणं आणि अभिनय या दोन्ही फील्डमध्ये करिअर करायचं ठरवलंय ना. मग मला या दोन्ही गोष्टी नीट मॅनेज कराव्या लागतील. आधी कसं होतं, रियाज गाणं म्हटलं ना की मी बाकीची सगळी कामं सोडून त्याला प्रायोरिटी द्यायचे. पण आता माझ्या प्रायोरिटीज बदलल्या आहेत. त्यामुळे मी काय म्हणते की आता आपल्याकडे वेळ आहे तर आपण प्रोड्युसर सरांना भेटून ते काम संपवून टाकू आणि मग रियाजला जाऊ. आणि एनिवेज, रियाज जरी मिस झाला तरी मला नाही फरक पडत. आपण हे काम कम्प्लीट करू. तारा मॅडम, तुम्ही कुठे निघालात का? अगं सावली वहिनी, ये. आम्ही ना ऍक्च्युली तिकडे आम्ही जरा एका ठिकाणी जातोय. ते झालं की मी येते मम्माकडे. अहो, पण आपलं ठरलं होतं ना की आज जरा जास्त वेळ रियाज करायचा आहे. हो, मग करू ना आपण. त्यात काय, यू डोंट वरी, मी पोचेन वेळेत. तसंही फार वेळ नाही लागणार आहे. नाही तारा, आम्हाला फार वेळही लागू शकतो, काही सांगता येत नाही. नाही लागणार, चिल. तू एक काम करतेस का, तू पुढे हो मम्माकडे, मी हे काम संपलं की येते पटकन. वेळेत याल ना? हो. बरं, येते मी. चलो. कसा वाटला माझा प्लॅन? प्लॅन मस्त आहे, पण रिस्क आहे. प्लॅन जेवढा रिस्की असेल तेवढा मोठा तुला मोबदला मिळेल. मॅडम, प्रत्येक प्लॅनमध्ये फायदा होतोच असं नाही, नुकसानी होतच की. आणि जर माझं नुकसान झालं? काय हो, काय बघताय पंचांगात एवढं? आपल्या सावलीच्या पत्रिकेतली ग्रहदशा बघतोय. मग काय म्हणते ती? तेच संतती विरह स्पष्ट दिसतोय. बाकी तिच्या आयुष्यात सुखच सुख आहे. एका स्त्रीसाठी सगळ्यात मोठं सुख असतं आई होणं. तेच जर तिच्या नशिबात नसेल तर बाकी सगळ्या सुखाला काय अर्थ आहे? अलका, नशीब ग्रहतारे हा सगळा त्याचा खेळ आहे. आपण काय करणार? आपण फक्त अंदाज बांधू शकतो. बाकी करता करविता तोच आहे. बरं ऐक, मला सांग, किरणचं आवरलं का? मी तिला सोडून येतो. हा, काय? अरे हा, ती नाहीये नाही का? नाही, मला कळतंय तुम्हाला खूप आठवण येते तिची, पण अगं ती घरात नाहीये ना, मला पटतच नाहीये. इतकी सवय झाली ना तिची. अरे वा बबलू, ये. बरं, चहा घेशील ना? नाही, चहा सोडला कधीच. बरं, इकडे कशी काय वाट चुकलास आज? वाट चुकलो नाहीये, मुद्दामून आलोय तुमची चौकशी करायला. का रे बाबा, एकदम आमची चौकशी करावीशी का वाटते तुला? असं काय बोलताय? अहो, या आधी पण आलोय मी. हा, तुम्हाला आठवत नसेल ना. ए बुबलू, या आधी तू आलायस ना तर फक्त कामासाठी आलायस, आमची चौकशी करायला नाही. काही वाटेल ते बोल नको. कामासाठी आलोय, पण तुमची चौकशी पण केली आहे. करत राहणार आणि करणार, न करून कसं चालेल? ए बुबलू, टाकाला जाऊन भांड लपवू नये माणसाने. खरं सांग, तुला किरणची आठवण येते म्हणून आलायस ना? नाही, असं काही नाहीये. असं काय बघता एकमेकांकडे? खरंच असं काही नाहीये. तुमची चौकशी करायला आलोय मी. बरं, तुला आमच्या दोघांची इतकी काळजी वाटते तर तू एक काम कर ना, सांग. इथेच येऊन राहा ना. चला, येतो मी. अरे काय झालं, थांब.
नाही नाही, खूप काम आहेत मला. थांब ना. नाही नाही, येतो येतो येतो. अरे नीट जा. आपल्याला हा जावई चालणार आहे. मलाही आवडलाय. किरणचं काय ते तुम्ही बघून घ्या. नाही, मी याला सांगणार आहे, घर जावई व्हायला तयार आहेस का तू? आणि त्याला जर हा हो म्हटला तर हाच आपल्या किरणला पटवेल. मग काय, जावई पण घरात, माझी लेकही घरात, मज्जाच मज्जा. कठीण आहे बुवा तुमचं. सांगितलं, म्हटलं आमच्या कुटुंबासाठी पहिली रो कार्यक्रमाची रिझर्व करून ठेवा. त्या म्हणाला, अहो ऑलरेडी तिकीट बुक केलेली आहेत. ग्रेट. मला ना तो सगळा माहोल एन्जॉय करायचा, म्हणजे ते जमलेलं पब्लिक आणि ताराला बघण्यासाठी असलेला त्यांचा उत्साह, असा भरलेला हॉल आणि माझ्या पाठीमागे असलेली गर्दी, अशी वळून बघायची मला. सगळं एक्साइटमेंट एन्जॉय करायचं मला. हो हो, जरा श्वास तरी घ्या. मला दम लागला ऐकून. आणि काय हो, असं का वागताय लहान मुलासारखे? कसला उत्साह एवढा? अगं असणारच ना एक्साइटमेंट. आफ्टर ऑल तारा आपल्या घराण्यातली पहिली कलावंत आहे. म्हणजे आता सोहम म्युझिक कंपोजर आहे, पण फर्स्ट इज अ फर्स्ट. नाही, खरं आहे तुमचं. कला ही परिसासारखी असते. तिचा स्पर्श झाला ना की आपलं आयुष्यच उजळून निघतं, नाही? पण आज एवढं भरभरून का म्हणून बोलताय? जनरल एक्साइटमेंट. फक्त ना मला एकाच गोष्टीची काळजी आहे. काय आहे, सध्या थंडीचे दिवस आहेत, तर ते व्हायरल इन्फेक्शन वगैरे होऊ शकतं ना गळ्याला. ते होता कामा नये फक्त ताराला, नाहीतर त्रास होईल उगीच तिला. ती काळजी घेणार, ती तरबेज आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. किती वर्षापासून करते. शिवाय तिची आई सुद्धा एक मोठी गायिका आहे. अगं ते सगळं ठीक आहे, आणि शिवाय सावली आहे ना ताराच्या मदतीला. तसंही सावलीशिवाय ताराचं गाणं होऊच शकत नाही ना. म्हणजे ताराला सावली लागतेच ना मदतीला. आणि त्यात काही इन्फेक्शन वगैरे झालं तर मला वाटतं सावलीला ते आयुर्वेदिक औषधं, काढे विढे ते येतात ना सगळं, तर ते करेल ती मॅनेज. पुरे